तर तुमच्या भाऊ आजबी आला ना जिल्ह्यामध्ये. तर आपण आलो होतो पवन भाऊ सोबत जिल्ह्यात. तर का म्हणता मित्रांनो कसे आता आपल्याला जायचं होतं जिल्ह्यामध्ये जाणं म्हणजे जीव घेण्यात जाणं असंच वाला काम आहे. मग आलो होतो आपण हिमांशू भाऊच्या घरी हेल्मेट मागायला, पण हिमांशू भाऊ होतच नाही. मग का साला आपण तिथून बी निघून गेलो. आता हेल्मेटच्या कसं करायचं हे तुम्हाला मी समोर सांगतो. आता ताईच्या दवाखान्यात जाणं पडेल ना, तिथून आपल्याला हेल्मेट उचलणं पडेल. पवन भाऊ बिना हेल्मेटच्या बहुत माल दिसत होता, पण दुपट्टा बांधणं पडते म्हणते. मग पवन भाऊ म्हणते ताईकडे नाही जाऊ, पहिले हेल्मेट घेऊन टाकू म्हणते आपण रस्त्यावर. साला मग इथं आलो तर एक बी दुकान नाही लागली होती हेल्मेटची. मग आपण आलो ताईच्या हॉस्पिटलकडे. मग पवन भाऊ उतरला ना, ताईकडे गेला चाबी मागायला, कारण की ताईच्या डिक्कीत हेल्मेट ठेवला होता म्हणते. पवन भाऊ इथपर्यंत मी गाडीच्या आरशात थोडं स्नॅप काढून टाकले, नाही तर भोपाला पण करून टाकलं आपण. मग का साला पवन भाऊ तर गाडीला चाबी लावली होती. अंटो का म्हटलं, पण राहू दे अंटोच्या पहिले का साला तोच माझ्या घराकडे राहते, गाडी तर अशीच भेटून जाईन. जाऊ दे म्हटलं, नाही अंटो तर म्हटलं बापा आता. मग आपला भाऊ आला हेल्मेट घेऊन, आपण गाडीवर बसलो ना, सीधा निघालो आता जिल्ह्यात. मग आपला भाऊने हेल्मेट घालून टाकलं ना, हा पाहू शकता तुम्ही चिंगरे आहे. मग पोहोचलो ना आपण आपल्या जिल्ह्यात आलो. तर मग तुम्हाला तर माहिती आहे इथं जा तिथं जा 10 वेळा चक्रा काटणं पडते इकडं. मग का आपण साला जिल्ह्याच्या अंदर प्रवेश केला आणि पवन भाऊ होता समोर जात. पवन भाऊला बहुत घाई होती, लवकर काम करून टाकतो म्हणते इथं आपला. साला मग पवन भाऊ एकटाच अंदर गेला ना, मला बाहेर उभा ठेवून दिला त्यानं. मग का साला फायनली आपल्या जिल्ह्याच्या काम होण्याच गेला. मग आलो आपण आपल्या गाडीकडे, सीधा निघालो आपण आपला दुसरा कामासाठी. दुसरा काम काय मी तुम्हाला समोर सांगतो. साला एवढी मोठी बिल्डिंग मी आजाने बी नाही पाहिली असं. 28 फ्लोअरची बिल्डिंग बनवून ठेवली आहे साल्यानं. मग पोहोचूनच गेलो ना आपण सीधा माल घ्यायला आलो. बरं बाबा आपण माल घेऊन टाकला ना, आपण सीधा शॉर्टकट मारला, सीधा आलो आपण पैसे काढायला. मग काढूनच टाकले ना आपण ना पैसे, पूर्ण 500ची नोटा ना 100ची नोटा. मग फायनली आपण आपल्या घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर मी थोडं इथं भोपाला मारून टाकले दुपट्टा घेऊन. पवन भाऊला म्हटलं मला ब्लॉकच्या अंदर येतच नव्हता. मग पवन भाऊ सोबत मी बी झोपून गेलो. जय श्री महाकाल.